आहे आणि जी आपली ग्रामपंचायत आहे सर, तर आपण सरपंच सर कितके वर्षाचा कार्यकाल झालेला सर आपण? तर 3 वर्ष होतील. आणि सभासदांची संख्या किती आहे सर? 7ची बॉडी आमची. महिला किती आणि पुरुष किती आहे? महिला 4 आणि पुरुष 3. उपसरपंच कोण आहे सर? रावसाहेब गाडेकर. सर घरकुलची जे योजना आहे आतापर्यंत किती गावकऱ्यांना लाभ मिळाले? आतापर्यंत 30 घरकुलं दिलेले आहे आणि जवळजवळ 30 घरकुलाचं काम प्रगतीपथावर आहे. मनरेगाची जे स्कीम असते त्याच्यात किती लोकांना लाभ मिळाले? मनरेगामध्ये जवळजवळ आज आमच्या इथं 100 लाभार्थी एमआरजेच्या विहिरी, गायगोठा याचे काम चालू आहे आणि एवढं काम आता सध्या मनरेगाचं जवळजवळ 100 कुटुंबाला आम्ही लाभ देतोय. सर आपला कार्यकाल 3 वर्ष झालेले आहे, तर ती 3 वर्ष कार्यकालात आपण कोणकोणते काम केलेले सर? पहिले प्राधान्य दिलं मी पाण्याला, जलसंधारणला. जलसंधारणचं जवळजवळ 3 किलोमीटर मी गावाच्या आजूबाजूला खोलीकरण केलं आणि त्याच्यामुळे पाणी साठा हा भरपूर वाढलेला आहे. आणि जे गावाची आमची जी लोकसंख्या आहे जवळजवळ 2,500 आहे आणि त्यातले सगळे लोक वस्तीवर राहतात आणि त्यांना वस्तीवर जाण्यासाठी पक्के रस्ते, सिमेंटी रस्ते हे त्यांना दिलेले आहे. सर गावात अशी कोणती मोठी समस्या आहे जे 3 वर्षात तुम्ही मागणी केली शासनाकडून पण आतापर्यंत त्याचं निवारण झाले? 3 वर्षामध्ये आमच्याकडे सगळ्यात मोठी समस्या आता प्रलंबित राहिली होती ते बायपासचा रोड, तो आता करतोय आम्ही. आणि सगळ्यात मोठी समस्या आता आमच्या पुढं जे केटीवेर आहे, केटीवेर मधून पुलावर कमरा इतकं पाणी असतं आणि शासनाकडं मागणी करून पाठपुरावा करून सनी प्रस्ताव पाठवून सनी आता दिलेला आहे. आणि आमदार महोदयाचं म्हणणं की नाबार्डमधून त्याला आम्ही निधी देऊ म्हणून सनी त्यांनी असं त्यांचं पत्र पण दिलेलं आहे. सर आपल्या गावात धार्मिक स्थळे किती आहे आणि शाळा किती आहे? आमच्या इथं धार्मिक स्थळ म्हणजे महारुद्र मारुती महाराज मंदिर आहे आणि शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे. सर आज जे संध्याकाळी महारुद्र मंदिरमध्ये जे कीर्तन होणार आहे तर कीर्तनकार कुठून येणार आहे सर? ते आजचे कीर्तनकार नाही, उद्यापासून सुरू होता येतो. उद्यापासून दौलताबादचे उद्धव महाराज आनंदे यांचं कीर्तन, पहिलं कीर्तन त्यांचं होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातले 9 कीर्तन आहे, महाराष्ट्रातले प्रख्यात कीर्तनकार जे आहे त्यांचं सगळ्याचं 9 दिवस कीर्तन होणार. सर आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव. मी अप्पासाहेब भीमराव काकडे, ग्रामपंचायत वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. स्वागत अभिनंदन आहे. आणि आपण हे गावातली ग्रामपंचायतचे सरपंच आहे आणि हे जे काम चालू आहे, काय चालू आहे सर त्याच्याबद्दल माहिती? हे PMJSY मधून सनी 1,30,00,000 रुपयाचं बायपास आणि 1 किलोमीटर डांबरीकरण झालेलं आहे. आता बायपास हा सिमेंटी रस्ता होतोय आणि आता उद्यापासून आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे आणि याचे 152वं वर्ष आहे. आणि आमच्या या भागातले पंचक्रोशीतून जवळपास 100 गावातून लोक येतात. 10,000च्या पुढं जनसमुदाय असतो आणि महाराष्ट्रातले सगळे प्रख्यात कीर्तनकार इथं कीर्तनाला बोलवलेले आहे आणि भागवत कथा पण इथं आयोजित केलेली आहे. किती वाजता राहणार साहेब भागवत कथा? भागवत कथाचा टाइम आहे 1 ते 4 आणि कीर्तनाचा टाइम आहे 7 ते 9. त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार. आपलं नाव सर? मी अप्पासाहेब भीमराव काकडे, मार्केट कमिटी संचालक फुलंब्री खरेदी फुलंब्री आणि सरपंच वागलगाव. थँक्यू. उद्या गावामध्ये आमच्या काळामध्ये 3 वर्ष पूर्ण झाले. त्यामध्ये आम्ही शेतवस्तीवर रस्ते, फिल्टर पाणी गावाला, आज स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते वगैरे असे काम आमच्या काळामध्ये केले आणि हे करणार आहे. आपण सरपंच आहे ना? हो. काय नाव आपलं? रावसाहेब कचरू गाडीकर. आपलं अभिनंदन, स्वागत आहे. आणि वागलगाव ग्रामपंचायतचे जे सरपंच साहेब आहे, आतापर्यंत त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे, आतापर्यंत काय काय विकासाचं काम केलं त्याच्याबद्दल? गावात झाले, शेतवस्ती रोड झालेले आणि गावात भरपूर पाण्याची टाकीची व्यवस्था झाली आणि बाकी आहे भरपूर कामं चालू आहे. आता हे केलेलं कार्यालय. काय नाव आहे आपलं? अशोक जगन्नाथ पाटील. सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे आपलं जे ग्रामपंचायत आहे वागलगाव, जिथे एक सरपंच आहे, जे सरपंच साहेबांचा कार्यकाल 3 वर्ष झालेला आहे, सरपंच साहेबांनी आतापर्यंत काय काय कार्य केले त्याच्याबद्दल? गावासाठी भरपूर विकास कामं केले. गावात पॉवर ब्लॉक असतील, गावात LED लाईट असतील, गावातले शेतवस्तीवर जाणारे रस्ते असतील, कोणत्या छोट्याशा बी वस्तीवर जाणं असतील तर तिथे सिमेंटीकरण,
गावात बऱ्याचशा शेतात मुख्य रस्त्याचा प्रॉब्लेम होता. त्या शेतरस्त्याच्या सुद्धा जवळपास बऱ्याचशा वर्षाची ती समस्या सुटत नव्हती. तीही सोडली. गावात जवळपास प्रत्येकाला घरकुल प्रत्येकाला पोहोचलं. गावात विहिरीचे लाभार्थी असतील त्यांनाही जवळपास 40 विहिरी मंजूर झालेले आहे. त्यांचंही काम बऱ्याच विहिरीचं पूर्ण होत आलं. बरेचसे 1-10-5 चालू आहे. आणि गावात एकही काम असं राहिलं नाही ह्या 3 वर्षात की बा ते आता पेंटिंग आहे. गावातले जवळजवळ पुरेच कामं मार्गी लागलेले आहे. आणि गाव अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. काय नाव आहे आपलं? मी नारायण गंगाधर काका. ये ना अरे ये ना घरकुल में मिला हुआ घर। तो मैं सईद खान आपके सामने, आप देख रहे हैं सनराइज न्यूज़ डिजिटल। अभी हम फुलमरी के वागल गांव में आए हुए हैं। यहाँ के जो सरपंच है काका साहेब काकड़े, यहाँ पे जानने के वास्ते आए थे क्या विकास हुआ, किस तरह हुआ, कैसे भी जो निधि फंड आते हैं। सर ने जो है तो बहुत ही अच्छे पॉजिटिव अंदाज में यहाँ की जो है तो कार्यकाल जो उनका जैसा हुआ उस कार्यकाल के बारे में बताया है। आगे हम देखते हैं। लाभार्थी आहे सर थांब भाऊ थांब. हा इथे जात नाही. अरे शूट करा.